नवी मुंबईमधील ऐरोली परिसरातील साईनाथवाडी इथं झालेल्या गोळीबाराचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार बाईकवरून आलेल्या एका इसमानं बंदुकीतून 4 राऊंड फायर केले होते। या गोळीबारात समाजसेवक संदीप गवस आणि आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य यांच्यावर हल्ला झाला होता। या हल्ल्यात अमित मौर्य यांच्या मानेला गोळी लागून ते गंभीर जखमी झालेत। पनवेल तालुक्यातील पोयंजे इथं सकाळी धक्कादायक घटनेत कोल्ड्रिंक्सच्या टीनमध्ये नाग शिरल्याचा प्रकार समोर आला। टीनमध्ये अडकल्यानं साप बाहेर येऊ शकत नव्हता। घराशेजारी फेरफटका मारत असताना मयूर मुंडे यांना कोल्ड्रिंकच्या डब्यात या नागाचं डोकं दिसलं। त्यांनी तात्काळ सर्पमित्रांना माहिती दिली आणि माहिती मिळताच सर्पमित्र प्रतीक शेंद्रे आणि सहकारी अक्षय लबडे हे घटनास्थळी दाखल झाले। सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर नागाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर या नागाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं। या घटनेनंतर सर्पमित्रांनी नागरिकांना नाग दिसल्यास घाबरून न जाता तातडीनं तज्ञांची मदत घेण्याचं आवाहन केलंय। तसंच नाग हे पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून त्यांना मारू नये असंही त्यांनी सांगितलं। भिवंडी शहरातील फातिमा नगर परिसरात स्थानिक विकासाला चालना देत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। या भागातील मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार रईस शेख यांच्या पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आलंय। फातिमा नगर परिसरात रस्ते, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित होत्या। या पार्श्वभूमीवर आमदार रईस शेख यांनी सातत्याने पाठपुरावा करत सुमारे 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला। या निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय। परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कामाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विकास कामांमुळे परिसराचा कायापालट होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। पहले सबको नमस्कार। यहाँ पर पिछले 10 सालों में जो काम नहीं हुआ, अभी जो नवनिर्वाचित जो नगर सेवक यहाँ पर चुनकर आए, ये लोगों के दिलों पे बसने वाला ऐसा यहाँ पर रामनगर, गायत्री और फातिमा नगर में जो सारे लोगों की समस्या है, आम लोगों की, जैसा गटर हुआ, नल हुआ, फीवर ब्लॉक हुआ। अभी भी कल देखिए वहाँ पर चंद्रा में आरसीसी 500 मीटर का रोड का उद्घाटन किया आमदार रईस भाई शेख ने। उनके नेतृत्व में हमारे चारों नगर सेवक जो सक्षम है, जैसे हमारे साजू भाई हुए और विदास वाघमारे, बच्चा पाटिल और हमारे शेफुल्ला भाई, ये चारों मिलकर ये रामनगर में और फातिमा नगर में आने वाले समय में विकास के कार्य ऐसे करते रहेंगे। और एक मैं समाज सेवक होने के तौर पर उनके साथ जुड़कर जो भी समस्या है यहाँ पर हर समस्या का निवारण हम करेंगे। आने वाले 5 सालों में लोगों को विकास विकास और विकास ही दिखेगा। और जो विकास था उस विकास का हमने काम कर दिया है। और हमारे बगल में हमारे देव पाटिल जो है, ये भी एक अच्छा हुआ नेतृत्व है। हम सब मिलकर इन नगर सेवकों के पीछे एकदम मजबूती से खड़े रहेंगे और विकास ही विकास होगा। यहाँ पर रईस भाई के नेतृत्व आमदार साहब का बहुत बहुत शुक्रिया, जो ऐसे एरिया में आमदार साहब ने नजर डाला। और हम लोग की कोशिश से 4 नगर सेवक है और हमारे 2 नगर सेवक और भी है इसमें, जो हमारे साथ जुड़ के कांधा से कांधा मिला के, देव पाटिल और हसन शेख, इन लोग कांधे से कांधा मिला के हम लोग के साथ रहते हैं। और आगे भी हम लोग इनके साथ रह के काम करने की कोशिश करेंगे। पहली बात तो जितनी आवाम है यहाँ की, रामनगर, गायत्री नगर, फातिमा नगर, चाविंद्रा, पोगांव, सबके साथ हम लोग मिलके एक विकास का अच्छा कार्य करेंगे। और आमदार साहब का हमारे सर पे हाथ रहेगा तो हमको फंड की कोई कमी पड़ना है नहीं। अगले हफ्ते फातिमा नगर में भी 50 लाख की निधि से काम। सवाल हाँ ठीक है। नई बस्ती बसाई गई है जहाँ पानी की दिक्कत है पिछले 3 सालों से, क्या उसके ऊपर? वहाँ की पानी की दिक्कत इमीडिएटली हम लोग उसको सॉल्व किए हैं। टम्पर वाली टाकी रखा के ये रमजान के दरमियान उसको हम लोग मैटर को सॉल्व करने की कोशिश कर रहे हैं। वहाँ पाइपलाइन का हम लोग पाठपुरावा कर रहे हैं, वहाँ पाइपलाइन हम लोग चालू करके देंगे उनको। राजू भाई, ये जो काम है महानगर पालिका नहीं देगी तो हम का काम है, नगर सेवक का काम कब से शुरू होगा? ये नगर सेवक का भी काम है। चलो बस आम्ही हेच सांगणार की आम्हाला जसं म्हणजे पाहिजे होते तसे नगरसेवक भेटलेले आहेत आणि आमचे काम होणार हे आम्हाला आमच्या मनापासून आम्हाला हे वाटतंय की व्हायलाच पाहिजे असे आम्हाला नगरसेवक लाभलेले आहेत। आमच्या वार्डात प्रॉब्लेम असा आहे की पहिले जेव्हापासून जे इलेक्शन झाले ते पहिलेचे, त्यामध्ये आमच्या वार्डमध्ये कधी कोणी वापरून बघितला नाही। आम्ही जेव्हा जेव्हा विचारलं की हा वार्ड कोणता, हा आमचा नाहीये, हा आमचा नाही, मग आम्ही कोणचे आहेत
हे आम्हाला सांगा तुम्ही एकदा. ते आम्ही विचारलं तर आम्हाला ते म्हणले तुम्ही त्याशी काय बोलू नका, तुमचं जे होतंय ते करा, नाही तर गपचूप बसा. हा आम्हाला प्रत्येक वेळेला उत्तर भेटलेलं आहे. आम्ही जेव्हा जेव्हा कुठे गेलो ते आम्हाला कोण भेटला नाहीये. आम्हाला प्रत्येक वेळेला बोलले की आता नाही येत, नंतर भेटा. प्रत्येक माणूस बोलतो की अरे तुम्ही ऑफिसला या. अरे ऑफिसला आले तर तुम्ही भेटायला तर पाहिजे ऑफिसला. तुम्ही ऑफिसला भेटणार तेव्हा तर आमचे पुढचे कामं होणार. आता आमचे नगरसेवक असे आहेत की आम्हाला जरा पण आम्ही काय अडचण असली की आम्ही फोन केला की तरी ते येतात. आम्हाला तिथपर्यंत आमचा नगरसेवक साजूक भाई आहेत, रोहिदास वाघमारे आहेत, बच्चा भाई आहे, बच्चा भाऊ आहेत, त्यांना पाटील पप्पू त्याचे नाव मग यायचे. ते आमची कामं असे व्हायला पाहिजे. फक्त आमची ही अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. आणि आता बाकीचं त्यांच्यावरती. अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता क्रॉस करण्याच्या वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला दुचाकीस्वारानं फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले, सोशल मीडियावर व्हायरल झाले. मिळालेल्या माहितीनुसार प्रचित दुबे हा विद्यार्थी पार्किंगमधून दुचाकी बाहेर काढत असताना समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराशी त्याचा किरकोळ धक्का लागला. त्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि वाद वाढल्यानंतर दुचाकीस्वारानं संतापाच्या भरात प्रचित दुबे याला काही अंतरापर्यंत भरधाव वेगानं फरफटत नेलं. या घटनेत 21 वर्षीय प्रचित दुबे याच्या पायाला गंभीर दुखापत झाले. घटनेनंतर संबंधित दुचाकीस्वारा विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले. अंबरनाथ पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत पुढील तपास सुरू आहे. मी माझ्या कॉलेजवरून येत होतो, पार्किंगमधून गाडी काढली, बाहेर आलो तर क्रॉसिंगला, तर आता गाडी माझी रॉंग साईडला, तर मला क्रॉस करायचंच आहे. तर मी थोडं पुढे येऊन थांबलो, तर तो समोरचा माणूस येत होता, तो दुसरीकडे असं बघतोय, गाडी त्याची दुसरीकडे चालली. तोच आला, त्यांनी पुढचा ब्रेक त्याचा मारला, तोच घसरला आणि तोच पडला. माझ्या गाडीला काही लागलं नाही. उठला, मला शिव्या द्यायला लागला. त्याला बोललो भाऊ काय झालं मला सांग. तो मला शिव्या द्यायला लागला. परत मी त्याला थांबवायला गेलो, त्याच्या गाडीसमोर पण थांबलो. त्याच्या गाडीसमोर थांबलो तर त्यांनी जोरात रेस दिली आणि मलाच फरफटत पुढं घेऊन गेला. आता त्याच्यात माझा जीव गेला असता तर मग याला कोण जबाबदार झाला असतं. तुला काय दुखापत झाली आहे का आणि आपण तक्रार वगैरे दिली का? दुखापत लई नाही झाली, पण माझ्या पायाला लागलंय, माझ्या छातीत दुखतंय. हे बघा माझा पाय बघा, हे बघा माझा छातीत थोडस दुखतंय. माझा इथं या साईडचा पूर्ण डोक्याचा भाग दुखतोय. आता त्याला सांगा काय करायचं. तुमची काय मागणी असणार आहे? पोलिसांना तक्रार दिली आहे? भाऊ आता तर तक्रार दिली आहे, आता बघू त्यांना पण बोलवलंय, काय होतं, पोलिस काय म्हणतात, मग पुढची कारवाई करू. ते काय ओळखीचे वगैरे आहेत का तुमच्याकडे? नाही, वळखीचे नाही आहेत माझ्या. ते असं मी निघत होतो, ते पण येत होते, तर झालं त्याच्यामध्ये. हा नक्की प्रकार कुठं घडला? हा आपला पार्किंग आहे ना अंबरनाथ ईस्ट मध्ये, त्याच्या बाहेर भैरव ज्वेलर्स एक्झॅक्ट गेटच्या समोर बबनवाडा पावच्या इथं. उन्हाळी सुट्टीत प्रवासाची योजना आखणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारनं देशातील प्रमुख विमानतळांवरील लँडिंग आणि पार्किंग शुल्कात 25% कपात केली आहे. इंधन दरवाढीमुळे महागलेल्या विमान प्रवासावर यामुळे काहीसा परिणाम होऊन तिकीट दर कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह देशातील 34 प्रमुख विमानतळावर पुढील 3 महिन्यांसाठी ही कपात लागू राहणार आहे. या निर्णयामुळे इंडिगो आणि एअर इंडिया सारख्या विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग खर्चात घट होणार आहे आणि सुमारे 400 कोटी रुपयांची बचत अपेक्षित आहे. ही कपात केवळ देशांतर्गत उड्डाणांसाठी लागू असून त्याचा थेट फायदा हा प्रवाशांना स्वस्त तिकीट दराच्या स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. 12 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान सिग्नल तोडणाऱ्या तब्बल 47,459 चालकांवर सुमारे 4,65,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. याशिवाय प्रवेश निषिद्ध ठिकाणी वाहन चालवणाऱ्या 22,650 आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 3,698 चालकांवरही कारवाई करण्यात आली. वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली होती. वाहतुकीत शिस्त निर्माण करणं आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
मुंबईतील रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ओळखलेल्या 180 अपघात प्रवण क्षेत्रांवर म्हणजेच ब्लॅक स्पॉट्सवर राबवलेल्या उपाययोजनांना सकारात्मक यश मिळाले। यामुळे शहरातील अपघात आणि मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले। गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान 920 अपघातात 144 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र यंदा जानेवारी ते 10 एप्रिल या कालावधीत अपघातांची संख्या 712 वर आली असून मृत्यूंची संख्या 86 पर्यंत घटली आहे। वाहतूक कोंडी आणि वाढती वाहन संख्या लक्षात घेता अपघात प्रवण ठिकाणांवर विशेष उपाययोजना केल्याने नागरिकांच्या सुरक्षेत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले। मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कामाठी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर राज्य सरकारची मंजुरी मिळाली। प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय। कंत्राटदारांची नियुक्ती पूर्ण झाली। लवकरच म्हाडा आणि विकासक यांच्यात करार होणार आहे। करारानंतर 51% रहिवाशांची संमती घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून पुढील 6 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे। या प्रकल्पामुळे सुमारे 8000 भाडेकरूंना 500 चौरस फुटांचं हक्काचं घर मिळणार आहे। या पुनर्विकासात उंच इमारतींसह आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत। कामाठीपुरा परिसराचा संपूर्ण कायापालट होणार आहे। त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षित आणि सुसज्ज निवासाचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे। ठाणे बोरिवली अंतर अवघ्या 15 मिनिटात पार करता यावं यासाठी MMRDA ने हाती घेतलेल्या दुहेरी बोगदा प्रकल्पात आता महत्त्वपूर्ण विस्तार करण्यात आलाय। या बोगद्याला ठाणे खाडी किनारा मार्गाशी जोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रकल्प अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे। या अंतर्गत 2.65 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता उभारण्यात येणार आहे। त्याचं संरेखन आणि नियोजनाचं काम सुरू आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीवरून कोलशेत पर्यंतचा प्रवास अवघ्या 18 मिनिटात शक्य होणार आहे। सध्या वाहतूक कोंडीमुळे 1 तासाहून अधिक वेळ लागणारा ठाणे बोरिवली प्रवास भविष्यात अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। नाशिकहून येणाऱ्या वाहनांसाठीही बोरिवलीकडे जाणं आता सुलभ होणार आहे। मंत्रालया शेजारी उभारण्यात येत असलेली नवीन मंत्रालय विस्तार 2 इमारत आता अंतिम टप्प्यात आले। जुलै अखेरीस तिचं काम पूर्ण होणार आहे। या इमारतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला पहिल्या मजल्यावर तब्बल 7000 चौरस फुटांची प्रशस्त जागा मिळणार आहे। सध्या मंत्रालयातील जागेच्या मर्यादांमुळे मंत्र्यांना पुरेशी कार्यालयीन सुविधा मिळत नसल्याने ही नवीन 5 मजली इमारत उभारण्यात आली आहे। यामध्ये 2 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशा 7 मंत्र्यांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था करण्यात आली। या इमारतींच्या बांधकामाला विलंब झाला असला तरी कार्यालयांचं वाटप आतापासूनच निश्चित करण्यात आले। यामुळे मंत्रालयातील कामकाज अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बोरिवली इथं मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। या प्रकल्पामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुमारे 4000 तसंच एकूण 8000 परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत। बोरिवलीतील गोराई आणि शिंपाली परिसरात भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL आणि महानगर टेलिफोन निगम अर्थात MTNL यांच्या 28.84 एकर आरक्षित जमिनीवर हा गृह प्रकल्प राबवण्यात येणार आहे। ही जमीन रेडी रेकनर दरानुसार 729 कोटी रुपयांना खरेदी करून महा हाऊसिंग मार्फत विकास करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरात परवडणाऱ्या घरांचा पुरवठा वाढून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।